मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रथमच पुण्यातील भारतीय विद्यापीठातील कार्यक्रमाला हजेरी लावली। भारती विद्यापीठ येथे आयोजित 85व्या राष्ट्रीय कुलगुरू परिषदेच्या संमेलनास ते उपस्थित होते। यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पतंगराव कदम, विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात, केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉक्टर नरेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी नवोदित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राचा विकास करताना माणसाचा विकास हा मध्यबिंदू धरून शेती, शिक्षण, उद्योग, संशोधन यांना प्राधान्य देऊन धोरणे आखली जातील। आता खरे म्हणजे मी कोणत्या भूमिकेतून बोलावे अशा द्विधा मनस्थितीत आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे भाषणाला सुरुवात केली। पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पुण्याला देशातील सर्व कुलगुरूंची परिषद ठरून 4 महिने झाले। त्यावेळी मी केंद्रात विज्ञान तंत्रज्ञान विभागाचा राज्यमंत्री होतो। त्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भूमिकेनुसार काय बोलायचे हे ठरविले होते, परंतु आता मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। त्यामुळे या परिषदेत देशातील कुलगुरूंसाठी केंद्र सरकारची काय भूमिका आहे आणि हा विषय महाराष्ट्रात कसा हाताळला जाणार असल्याचे हे मी सांगणार आहे। महाराष्ट्र हे देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान या दृष्टिकोनातून क्रमांक 1 चे राज्य व्हावे या दृष्टीने आपला प्रयत्न राहणार आहे। राज्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान या दृष्टिकोनातून प्रचंड सुप्त सामर्थ्य आहे। प्रामुख्याने शेतीच्या क्षेत्रात प्रगती होण्याची गरज आहे। तसे झाले तर आजच्या अनेक समस्या सुटतील।